नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। टीम 57 उद्योग समूहाचे संचालक स्वप्नील पर्वते यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा। अहमदनगर शहरातील टीम 57 उद्योग समूहाचे संचालक स्वप्नील पर्वते यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। आज शुक्रवारी अहमदनगर शहरातील रिमांड होम येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि भोजनाचे वाटप तसेच अनाम प्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला। शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रत्येक जण आपला वाढदिवस फ्लेक्सबाजी करून आणि केक कापून साजरा करत असतो, मात्र उद्योजक स्वप्नील पर्वते यांच्या मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला। या उपक्रमादरम्यान किरण बगळे, योगेश मोहाडीकर, सचिन पर्वते, राज पर्वते, कालिदास पर्वते, रामशेठ पर्वते, गोरख पर्वते, साहिल पेंटा, सचिन काळभोर, प्रशांत काळभोर तसेच स्वप्नील पर्वते मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्वते त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं नगर शहरातील एक मोठी संस्था की जाती निराधार लोकांना एक आधार देण्याचं काम करते, अशी संस्थेमध्ये आज त्यांनी या कार्यक्रम आयोजित केला। मिष्टान्न भोजन आणि त्यांच्या गरजू वस्तूंचं वाटप आज या ठिकाणी रिमांड होम परिसरामध्ये करण्यात आलं। खरं तर ही संस्था देखील अगदी गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये काम करते, जिल्ह्यामध्ये काम करते आणि करत असताना इथं अनेक निराधार मुलं या ठिकाणी रहिवासा करत असतात। त्यांच्याकडे देखील शासनाकडे देखील बाकीच्या सुविधा येत असतील नसतील, पण आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी अनेक लोक मदत करत असतात। तशाच प्रकारचा पुढाकार स्वप्नीलजी पर्वते व त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य असून आज घेतलेला आहे। निश्चितच त्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं, लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तिथं फलक लावण्यात आले होते की कुठलीही जर कोणाला जेवणाची जर गरज भासत असेल बाहेरून येणाऱ्या नागरिकांना, त्यांच्या नातेवाईकांना जेवण मोफत उपलब्ध करून देण्याचं काम स्वप्नीलजी पर्वते त्यांच्या मित्रपरिवाराने कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे आणि अनेक लोकांना या वेगवेगळ्या अडीअडचणींमध्ये देखील मदत करून त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे सर्व सातत्याने स्वप्नील पर्वते त्यांचा मित्रपरिवार हा सातत्याने करत असतो। पण आज कुठेतरी त्यांचा वाढदिवस जेव्हा साजरा होतो आहे तर निश्चित त्याला एक सामाजिक बांधिलकी देखील जोपासण्याचं काम त्यांच्या सर्व मित्रपरिवारास केलं आहे आणि या संस्थेमध्ये या निराधार मुलांना एक मानसिक आधार हा एक वेगळा उपक्रम त्यांच्या आजपर्यंत राबवला। त्यांचे मनपूर्वक त्यांचे सर्व मित्रपरिवार त्यांचे वैयक्तिक मी आभार व्यक्त करतो। स्वप्नीलजी पर्वते यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा